शेतात काम करताना हाताच्या बोटाला काहीतरी रुतले, मात्र काटा असेल असे समजून केलेले दुर्लक्ष एका महिलेच्या जीवावर बेतले। रेखा धनराज नंद्रधने वय 44 राहणार भिवापूर असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। सोमवारी सकाळी रेखा आपल्या शेतात भाजी तोडत होत्या, त्यावेळी त्यांच्या हाताच्या बोटाला काहीतरी रुतले, मात्र रुतल्याची एक खूण होती आणि साप चावला तर 2 खुणा असतात, त्यामुळे आपल्याला काटा रुतला असं समजून त्यांनी दुर्लक्ष केलं व आपले काम सुरूच ठेवले। 1.5 तासाने त्यांना अस्वस्थ वाटायला लागले, म्हणून त्या घरी जायला निघाल्या। अस्वस्थता वाढल्याने त्या रस्त्यात एका दुकानात थांबल्या व पतीला फोन करून सांगितले। लगेच त्यांचे पती धनराज तिथे पोहोचले। तोवर रेखा यांची प्रकृती आणखीन गंभीर झाली होती आणि वेदनाही वाढल्या होत्या। धनराज यांनाही रेखा यांच्या बोटावर दंशाची एकच खूण दिसल्याने विंचू चावला असा त्यांचा समज झाला, त्यामुळे विंचवाचे विष उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे ते पत्नीला घेऊन गेले। तेथे मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत 3 तासाहून अधिक वेळ झाला होता आणि रेखा यांची प्रकृती आणखीनच खालावली होती, त्यामुळे ते स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले। रेखा यांना होणारा त्रास पाहता सापच चावला असेल असा अंदाज करून प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यांना त्वरित मेडिकलला घेऊन जा असा सल्ला देण्यात आला। मात्र मेडिकलला नेत असतानाच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व डोळे देखील बंद होऊ लागले आणि मेडिकलला येईपर्यंत रेखा यांचा मृत्यू झाला होता। मेडिकलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। रेखा यांच्या मागे पती आणि 13 वर्षांची मुलगी आहे। सर्पदंशाकडे केलेले दुर्लक्ष व मंत्रोपचारात वेळ घालवल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे।